पराभवानंतर राहुल पाटलांचा चिंतन मेळावा, कार्यकर्त्यांनी मांडल्या भावना। करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांचा काही मतांनी पराभव झाला। या पराभवानंतर राहुल पाटील यांचा चिंतन मेळावा फुलेवाडी येथील अमृत हॉल येथे संपन्न झाला। यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यासपीठावर व्यक्त केल्या। करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके आणि काँग्रेसकडून राहुल पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते। अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत चंद्रदीप नरके अल्पमताने विजयी झाले। राहुल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आज मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती। ईव्हीएम घोटाळा झाला आहे, आपली यंत्रणा कुठेतरी कमी पडली, हा पराभव नाही तर विजयाची सुरुवात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय PN पाटील यांच्या गटाची ताकद आता दाखवून देऊ। 2029ला राहुल पाटीलच आमदार असणार आहेत, अशा विविध भावना या चिंतन मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। यावेळी काही कार्यकर्ते भावुक देखील झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी बोलताना राहुल पाटील यांनी स्वर्गीय PN पाटील यांच्या विचारांवर चालत असताना पराभवाने खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून जनतेच्या सेवेत उतरलेलो आहे, मी थांबलेलो नाही आणि तुम्ही सुद्धा थांबू नका, असं भावनिक आवाहन कार्यकर्त्यांना केलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक चेतन नरके, DG भास्कर, राजू सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर, डॉक्टर लखन भोगम, अमर पाटील, पुंडलिक कारंडे, युवराज पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। या चिंतन मेळाव्याला करवीर विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय PN पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या चिंतन मेळाव्यातून कार्यकर्त्यांना देखील मोठी ऊर्जा मिळाली असल्याच्या भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं। कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप।